हे बघा, माझा उद्देश काय आहे, की तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून हे सर्व आपण सांगत असतो. एकदा का तुमच्या डोक्यात गेलं, ही पद्धत, हा व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. हा पण असेल. नंतर आपण बुधवार नंतरचे व्हिडिओ ॲपमध्ये राहतील आपल्याकडे. त्या ॲपमध्ये किंवा तुम्हाला कस्टमाइज लिंक असतात, की ज्या फक्त तुम्हालाच ओपन होऊ शकतील. तुम्हाला प्रोव्हाईड केली तर तुम्हालाच ओपन होईल. जरी YouTubeवर जरी असलं, तरी कस्टमाइज लिंक असतात, की ज्या त्याला देतो त्यांनाच ओपन होतात. त्या साऱ्या गावभर काही ओपन नसतात. तर आपण आपला पण एक नाहीतर मग एक सांगायचा अर्थ बाकी काही नाही. पण सर्व जे शिकवतो ते सर्व अवेलेबल पण आहे YouTubeवर. नाही असं नाही. इकडं लक्ष द्या. कारण आधी आपण कोरोनामध्ये 5-5 हजार विद्यार्थ्यांना शिकवायचो. तेव्हाच्या पण खूप सारे व्हिडिओ आहेत. त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप आहेत. खूप व्हिडिओ आहेत आपले असं काही. सो त्या चॅनलला कधीतरी वाटलं, तर त्याला पण एक ठेंगा दाखवून द्या. ते पण बिचारा म्हणेल, की चला कोणीतरी ठेंगा दिला बाबा त्याला सपोर्ट. त्याच्यानंतर आपलं एक Facebook आहे, Insta आहे. पण आपण म्हणत नाही कोणी त्याला ठेंगा द्या आणि सपोर्ट द्या आणि टेकू द्या. ज्याला वाटलं तो देईल बाबा. आपला काय तो बिझनेस नाहीये. फ्रँकली. मग कशाला काय? ज्याला वाटलं तो ते करेल. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. जरूर कोणीतरी ताईंनी ग्रुपमध्ये एक छान व्हिडिओ पाठवला. कोणी पाठवला? त्यांच्या लेकरांचा कोणीतरी पाठवला. कोणी पाठवला? कोणी सांगेल का? कोणीतरी पाठवलेला एक व्हिडिओ. नाही बघितला तुम्ही? मे ग्रुपमध्ये का मार्च ग्रुपमध्ये कोणीतरी पाठवला. का पर्सनल पाठवला मला माहीत नाही. आय थिंक आय डोंट नो. कुठल्यातरी ताईंनी मला एक व्हिडिओ पाठवलाय. काहीतरी म्हटलंय त्यांनी, पण मी एवढं क्लिअरली वाचत नाही पर्सनल मेसेज कदाचित. मग स्किप झाला असेल. पण काहीतरी पाठवलंय त्यांनी. मी पण ठेंगा दाखवला, की येस, अच्छा अच्छा लगा. तुम्ही चांगलं काम करताय. तर त्यांनी आता जस्ट आपलं शिकून त्यांना कोणाला तरी शिकवलं असेल म्हणून त्याचा एक व्हिडिओ बनवला असेल. मी पण तो शेअर करायचा प्रयत्न करेल. क्लास सुटेल तेव्हा. सो आपण अजून फक्त 5 मिनिटं बोलणार आहेत. आपण इन हाऊस फॉर्म्युला बोलतोय आणि म्हणून एक फॉर्म्युला असा तयार होतो इकडे लक्षात द्या. असा एक फॉर्म्युला तयार होतो, की जेव्हा मला +4 करायचा असतो, तेव्हा ऑलरेडी जे काही असेल, +4चा फ्रेंड कोण आहे? +4चा फ्रेंड कोण आहे? फ्रेंड 1 आहे तो मायनस होतो. लक्ष द्या फक्त. तो काय होतो? मायनस होतो. मग मदत कोण करतं? मदत करतो घरातला बिग बॉस. इकडे लक्ष द्या. 1 +4. +4 इज इक्वल टू +4 इज नॉट डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून +4 इज इक्वल टू फॉर्म्युला कसा तयार होतो मनातल्या मनात बोला. +4 इज इक्वल टू -1 +5. आता 5 झाले. आणि आज अगेन जर कोणी +4 म्हटलं तर बघा डायरेक्ट अवेलेबल. आणि पुन्हा परत अगेन +4 म्हटले तर इथं 4 नाहीयेत आता. आता 4 जर करायचे असतील तर नेक्स्ट हाउसवर जावं लागेल आणि दॅट टाईम नेक्स्ट हाउसचा मालक असतो 10 आणि म्हणून +4 करण्यासाठी +4चा फ्रेंड असतो -6 +10. ते आपण 2 दिवसांनी शिकणार आहोत. काही काळजी नका करू. हा फ्लो सांगतोय. पण पुन्हा परत माझ्याकडे समजा आन्सर 3 आहे आणि मला सांगितलं कोणी +1 करा. बघा डायरेक्ट अवेलेबल. +1 इज डायरेक्ट अवेलेबल. 3 मध्ये +1 डायरेक्ट झाला. आता पुन्हा परत अगेन प्लस मला कोणी सांगितलं +1 करा. बट 1 इस नॉट अवेलेबल. मग 1 चा फ्रेंड कोण आहे? सांगा मनातल्या मनात. +1 चा फ्रेंड आहे 4. पण 4 काय होईल? -4 +5. हे फॉर्म्युले असतात. नेक्स्ट पुन्हा परत. माझ्याकडे समजा 2 आहेत आणि पुन्हा परत मला 2 मध्ये पुन्हा परत 2 करायचे बघा डायरेक्ट अवेलेबल. 2 इस डायरेक्ट अवेलेबल. अगेन +2 बट 2 इस नॉट देअर. म्हणून 2 चा फ्रेंड कोण आहे? 3 आहे. म्हणून +2 इज इक्वल टू -3 +5. आणि परत कोणी जर समजा अचानक सांगितलं अगेन +2 बघा डायरेक्ट अवेलेबल. +2 इज अगेन डायरेक्ट अवेलेबल. अगेन +2. आता 2 इस नॉट हिअर. तर आपल्याकडे काय आहे फक्त एकच आहे. तर आपण +2 नाही करू शकत इथं. तर आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागेल? नेक्स्ट हाउसची घ्यावी लागेल. आणि दॅट टाईम 2 चा फ्रेंड असतो 8. 2 चा फ्रेंड असतो 8 कारण शेजारचा मालक कोण आहे? 10. ते पण आपण शिकणार आहे 2 दिवसानंतर. म्हणून +2 इज इक्वल टू -8 +10. मी तुम्हाला 8 दिवस 8च दिवसात शिकवू शकतो. असं काही नाही. पण आपल्याला एक सिस्टमॅटिक वेल टीचर एक्सलन्स टीचर बनायचंय. त्याच्यासाठी आपण वेळ देतो. असं ताई मला बऱ्याच वेळेला मला फोन करताना म्हणतात, की जर मला टीचर बनायचं असेल, तर मी किती वेळ दिला पाहिजे? मी म्हणतो, "ताई मी रोजच शिकतोय. मी आज पण शिकतोय." तर मी असं कधीच म्हणणार नाही किती वेळ दिला पाहिजे.
म्हातारपणीपर्यंत नातवंड येईपर्यंत तुम्हाला शिकत राहावं लागेल. तर म्हणेल तुम्ही राइट टीचर आहात. मी पण रोज शिकतोय. म्हणून एक मॅन्डेटरी असं नाही की किती दिवस, मी अनंत काळासाठी सांगेल शिका आणि शिकवत राहा. पण तरी पण एक इव्हॅल्युएशन व्हावं, एक सर्टिफिकेशन व्हावं, आपला एक कोर्स कंप्लीट व्हावा. म्हणून आपली एक ती ठरलेला असतो अजेंडा. म्हणून आपण कधी 1 महिन्यात कंप्लीट करतो, कधी 2 महिन्यात करतो. यावेळेस आपण 1 महिन्याचं टार्गेट घेतलंय. म्हणून या रविवारपर्यंतचं टार्गेट आहे लेव्हल 1 आणि लेव्हल 3 कंप्लीट आणि रविवारी आपली लेव्हल 1 ची एक्झाम. क्लिअर आहे? मग तुम्ही छान एन्जॉय कराल. इथं प्रॅक्टिस करून घेईल बुधवारनंतर. रोज आपण 10-10, 20-20 कॅल्क्युलेशन करून घेऊ. त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये तुम्ही नॉनस्टॉप रोज प्रॅक्टिस कराल आणि लगेच पुढच्या रविवारी, त्याच्यानंतरचा पुढचा रविवार आपण लेव्हल 3 ची एक्झाम करून घेणार आहे. दर रविवारी एक आपण लेव्हल कंप्लीट करणार. मग पुन्हा परत मी आता नाईट आहे. आता रात्री 12 वाजता ड्युटीला जाईल. सकाळी 7:00ला येईल. पुढची सेकंड शिफ्ट राहील पुढच्या रविवारनंतर. सेकंड शिफ्टमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिसला देईल. मी पुन्हा परत मला वाटतं सेकंडवरून मी फर्स्ट शिफ्टला येईल. त्या आठवड्यात मी तुम्हाला लेव्हल 3 आणि लेव्हल 2 आणि लेव्हल 4 शिकवून देईल. आणि नंतर डायरेक्ट पुन्हा परत पुढचा आठवडा आपण लाईव्ह भेटणार आहे. प्रॅक्टिस करून घेणार आहे. तेव्हा मी नाईटला असेल तेव्हा प्रॅक्टिस करून घेऊ आणि डायरेक्ट फायनल एक्झामची तयारी करू. सबमिशनची तयारी करू. आणि ठरल्याप्रमाणे आपण आपला जो काही कंप्लीशनचा प्रोग्राम आहे, तो आपण ठरल्याप्रमाणे कंप्लीट करू. सो जाण्याच्या आधी छानपैकी तुम्हाला थोडंफार समजलं असेल आजचं पण, जो काही इन हाऊस फॉर्म्युला आहे, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आपण सर्व डिटेल प्रॅक्टिस करून, फॉर्म्युले तुमच्यासमोर प्रेझेंटेशन सर्व शिकणार आहोत. सो जाण्याच्या आधी मेंटल अरिथमेटिक. अच्छा लगता है ना? मेंटल अरिथमेटिक आलं. तर सर्वजण इकडे लक्ष द्या. हा माझा राइट हँड आहे. हा माझा युनिट रॉड आहे. आईज आहे माझा हा माझा आईज आहे. हा माझा युनिट रॉड आहे. हा माझा लेफ्ट आईज आहे. हा माझा टेन्स रॉड आहे. मी एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 45 इकडे लक्षात द्या. मी 40 10च्या रॉडवर केला आणि 5 युनिट रॉडवर केला. प्लस 2 आता मला दिसतोय 47 दिसतोय. मी मदत करेल तुम्हाला. मला काय दिसतोय 47 दिसतोय. -36 आणि 6 ला ओपन पिंच केली. आता देव्हाऱ्यासमोर मी हे बघा, माझं काम मी सांगितलं होतं तुम्हाला, की ताई तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑफ द बेस्ट किती खडूस सासू जरी असली घरात, आजकाल नाहीयेत. सासवा पण बिचाऱ्या खवळतात आमच्या ताई लोकांना. खडूस सासू नाहीये. आजकालचा जमाना गेला बदलला. आता सुना आणि सासवा सर्व नातं तो जमाना वेगळा होता 30 वर्षापूर्वीचा. पण कितीही लगबग असली तरी पण कोणी कोणाला त्रास देत नाही. तुम्ही जेव्हा देव्हाऱ्यासमोर बसलेले असतात तेव्हा. जेव्हा तुम्ही डोळे लावून बसलेले असतात, प्रत्येकाला वाटतं, "अरे बाबा, घरात शांतता आहे." ताईने चक्क डोळे लावून समाधी घेतलेली आहे. सरांना बरं वाटतं, की ताईंनी आज म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं, सरांना डिस्टर्ब नाही करायचं. त्यावेळेस मात्र आपण स्वतःचे कॅल्क्युलेशन बनवले पाहिजे. पहिले लेव्हल 0चे. जे काही बनेल ते ट्राय तर करून बघा. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज एव्हरीवन मी तुम्हाला मदत करेल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 3 थंब अप. युनिट रॉडवर 3 चा आन्सर दिसतंय तुम्हाला. 3 बिट टच झालेले आहेत. +5 इंडेक्स डाउन. तुम्हाला 8 आन्सर दिसतंय व्यवस्थित बघा. 5 आणि 3 एकत्र आलेले आहेत. -6 ओपन पिंच करा. 5 आणि खालचा सर्वात बीट ओपन करा. तुम्हाला फक्त 2 बिट्स आन्सर लाईनला टच दिसतायत. आन्सर इज द 2. +20 डाव्या साइडला जा आणि थंब अप करा. आता तुम्हाला दिसतंय 10च्या रॉडवर 20 दिसतोय आणि युनिट रॉडवर 2 दिसतोय. तुम्हाला 22 ची फिगर दिसते. कोशिश करा मी जे सांगतोय ते. +55 पहिले 10च्या रॉडवर जाऊन 50 डाउन करा आणि युनिटच्या रॉडवर जाऊन 5 डाउन करा आणि म्हणून आता तुम्हाला दिसतोय 77 +22 10च्या रॉडवर जाऊन +20 थंब अप करा आणि युनिट रॉडवर जाऊन +2 करा, थंब अप करा. नाऊ द फिगर इज द 99 दिसत असेल. कोशिश करा. फिगर बघण्याची कोशिश करा. आकडे नका बघू, फिगर बघा आणि सेट द 0 असे दोघं बोटांनी सर्व बीट आन्सर लाईनपेक्षा लांब केले. आन्सर इज द 0 झालं. जेव्हा सर्व बीट आन्सर लाईनपेक्षा लांब जातात तेव्हा 0 झालं. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हलकं-फुलकं प्रयत्न करा. जमला तर 100% मेंटल अरिथमेटिक करा. म्हणजे ह्या 2 बोटांचा वापर करा. नो फिंगरिंग, डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक. क्लिअर आहे? प्रयत्न करा. आलं तर मी स्वतःला नशीबवान समजेल, की मी तुम्हाला शिकवू शकलो.
नाही आलं तर भाऊ बहिणी आपण सारखेच आहोत. मी पण 10वीत कधीतरी नापास झालो होतो. पुन्हा मेहनत करू, पुन्हा मेहनत करू. यायला लागेल हळू-हळू. काही काळजी नाही करायचं. म्हणून बिनधास्त राहायचं. म्हणायचं, "येस, मला येईल. मी समजून घेऊ शकते. मी करू शकते." रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, मेंटल अरिथमेटिक. ओके. 6 प्लस 2 मायनस 6 प्लस 1 प्लस 5 मायनस 7. आन्सर इज बोटाने दाखवू शकतो आपण. आन्सर इज ठीक आहे. एखाद 2 ताईंचं चुकू शकतो. पण पूजा ताईंनी पण आन्सर दाखवलं म्हणजे इट्स व्हेरी हॅपी. आन्सर इज द 1. ज्योतिताई काहीतरी मिस्टेक झाली असेल तुमची, पण आन्सर इज द 1. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता बोथ राउंड रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, प्लीज एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट. ओके. 33 मायनस 22 प्लस 55 मायनस 5 प्लस 1. आन्सर इज बोटांवर दाखवा. सर्व ताई ना 66 होतं आणि त्याच्यानंतर जो -5 करायला लावला ना, तिथून त्यांचं काहीतरी गडबड झालं, की हा 60 बघायचा का 1 बघायचा, 60 बघायचा का 1 बघायचा. आणि पुन्हा परत 1 सांगितला ना, तर मग तो आता 2 बघायचा का तो 60 बघायचा, असं होतं. काही काळजी नका करू. पण 95% आन्सर सरांचे करेक्ट आहेत. आन्सर इज अ 62. आन्सर येतं की नाही तुम्हाला? गॅरंटी सांगा, येतं की नाही आता? मग हा टेम्पो किंवा हा आनंद किंवा ही जी तुमची लयबद्धता आहे. बट वी रिक्वायर्ड ॲज लाइक. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 98 -3 -65 +10. हां, असं या स्पीडमध्ये म्हणजे याच्यापेक्षा डबल स्पीडने जायचं आपल्याला. आता बाकीचे नाही म्हणतात काय करू? मग मला पण थांबून घ्यावं लागलं बघून. म्हणजे याच्यापेक्षा डबल स्पीडने जायचं आपल्याला. आणि मुलं देतात उत्तरं. मुलं देतात आणि तुम्ही पण करणार आहेत. फक्त मला तुम्ही रोज मला माहिती आहे आपण 9:45ला भेटलो होतो. 10:45 झाले. नाही 10:45ला भेटलो होतो. 11:45 झाले आणि मला पण नाईट शिफ्टला जायचंय आणि मी आज थोडंसं जेवण पण नाही घेतलं होतं, कारण मी थोडं लेट जेवलो. मॅडमांनी काहीतरी सात्विक आहार देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सात्विक बघायचंय का तुम्हाला? फोटो टाकू तुम्हाला? कसं जेवण असतं? मॅडम कसं जेवण देतात बघायचंय तुम्हाला? खरंच बघायचंय? टाकतो मग तुम्हाला फोटो. हां, पण ते काहायला माहिती ना, खाण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी पण मग हां, टाकतो लागल्यास फोटो. बघायचंय तुम्हाला खरंच? मी कसं जेवतो बघायचंय तुम्हाला? खरंच बघायचंय का? मग माझं काय जेवण आहे ते पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, चालेल पाठवतो. सो बाय-बाय. पुन्हा भेटू आपण बुधवारी 9:30 वाजता. उद्या काय करा, काय इकडे लक्ष द्या. उद्या काय करा, जरी वेळ असला आपल्याकडे, तरी आपले 5 कॅल्क्युलेशनच्या ऐवजी 10 बनवले तरी चालतील. टेस्ट अवघड गेली असेल, तर पुन्हा परत सोडवली तरी चालेल. काही लाईट बिल जास्त येणार नाही तुम्हाला. काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. वाटलं तर मी अजून एक टेस्ट पाठवून देतो तुम्हाला. तर मी 7 बनवले होते. हां, कुठल्या गेल्यात? कोण बोललं 7 बनवल्यात? 7 मी संगीता संगीता हां, व्हेरी गुड ताई. पॉसिबिलिटीचे 7 बनवले होते. वंडरफुल. 7 वरून 70 वर पण करू शकतो ना आपण ताई. मग मी पुन्हा अपेक्षा माझी वाढते. हो. असं काही तुमच्या बद्दल. पण नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला अजून एक टेस्ट पाठवतो. उद्या ती पण एक टेस्ट द्या. चालेल? प्रयत्न करून बघा. थोडीशी हार्ड गेली तरी चालेल. मग पुन्हा परत त्याच्या कदाचित असं पण असू शकतं बरं का, इकडे लक्ष द्या. 22 इकडे लक्ष द्या. 22 प्लस 33. मग घाबरायचं नाही. 30 कसं करायचं बाबा? मग आता इथं 50 आहे. शक्यता राहणार नाही. मी प्रयत्न करतो तसं टाकणार नाही. पण लक्ष द्या. तर 30 आला. तर बघायचं अरे 30 मग आता काय करायचं? 30 चा फ्रेंड 20 -20 प्लस 50 आणि पुन्हा परत प्लस 3. आता काय करू? कसं करू 3? 3 चा फ्रेंड 2 -2 प्लस 5.
अशाच पद्धतीने करायचं आपल्याला. म्हणजे आपलं अजून परवासाठी आपला स्पीडअप होईल. नसेल असं कदाचित, पण जर आलंच एखादं सम माझ्याकडनं टाकलं गेलं, तर काळजी नाही करायची. +1, 2, 3, 4 तोच फॉर्म्युला 10, 20, 30, 40 लावावा असतो. देअर इज बिग बॉस 50 असतो. ते आपण परवा शिकणार आहोत. सो बाय-बाय. पुन्हा भेटू आपण परवाच्या क्लासमध्ये. तोपर्यंत उद्याचे कॅल्क्युलेशन बनवणं, एखादी टेस्ट पाठवली तर ते टेस्ट सकाळी मी प्रयत्न करतो. आहे माझ्याकडे वेळ आता अजून 11:15 झाले. मी आत्ताच टाकून देईल तुम्हाला उद्यासाठी पण. उद्यासाठी आणि नाही टाकली तर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो 2 दिवसाचे. माझ्याकडे वेळ आहे. अ, आणि उद्या सकाळी ड्युटीवरून आल्यावर मी प्रयत्न करेन. उद्या मी तुम्हाला व्हिडिओ लिंक प्रयत्न करतो. सो बाय-बाय. पुन्हा भेटू आपण परवा. चलो. काही डाउट नाही ना कोणाला? पुन्हा परत मी सगळ्यांना डाउट विचारत असतो तरी पण. सर तुम्ही आज बुक दाखवणार होते, वंडरफुल. 0 लेवलचे बुक चलो ठीक दाखवणार होते. ठीक आहे, ठीक आहे. बघून घ्या. काय हरकत नाही. ते राहून नको जायला. बरोबर आहे. मी कमिटमेंट केली होती तर कमिटमेंट करतो पूर्ण. एक जस्ट मिनिट फक्त ओपन करून घेतो. काय हरकत नाही. जानेवारी, फेब्रुवारी. एक जस्ट मिनिट ताई. एकच मिनिटं. पी-डी-एफ लेव्हल 0. लेव्हल 0. ओके. केलंय ताई. चलो नो प्रॉब्लेम. सर्वजण आहेत क्लासमध्ये? ओके. मला कोणीतरी सांगेल, की मी लिंक शेअर केली ती ओपन झाली का असं? कोणीतरी मला सांगेल. दिसतंय का असं कोणीतरी सांगेल मला? हं? हो सर. हो दिसते दिसतंय. सर. इकडे लक्ष द्या. हे आपलं लेव्हल 1, लेव्हल 0चं एकदम गुणवंत बुक आहे. मी सांगितलं ना, की भारतात जेवढे टॉप ब्रँड असतील, त्याच्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट आपलं टूल आहे. आपलं बुक आहे आपलं. इकडे लक्ष द्या. कव्हरिंग पेज आहे. त्याच्यानंतर एक काही ताईंचं आपलं सर्टिफिकेशन होतं. त्याचे काही फोटो आहे. लेव्हल 0 ज्युनियर. हा एक शेड्यूल असतो आपला. शेड्यूल असा असतो ते पण समजून सांगणार आहे आपण. पण तरी पण जे काही वीक 1 मध्ये दिले असतील कॅल्क्युलेशन, डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6 ला मुलांनी सोडवलं पाहिजे. असं एक बेसिक अपेक्षा असते, की रोज मुलांनी काहीतरी अबॅकसचं 5-10 मिनिटं प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी टिक करायचं असतं. त्यासाठी शेड्यूल दिलेलं असतं. सिंपल आहे. 0 मीन्स काय? 1 मीन्स काय? म्हणून त्यांना ऑब्जेक्ट सांगितले आहेत. हे लहान मुलं आहेत ना. पहिलीतली मुलं, नर्सरीतली मुलं, सीनियर केजीतली मुलं. त्यांना हे कॅल्क्युलेशन समजावं, त्यांना फिंगर टेक्निक समजावं. म्हणजे त्यांना ऑब्जेक्ट पण दाखवला, त्यांना बीट्स पण दाखवला आणि त्यांना फिंगर पण दाखवला. आणि मग ते समजून घेतात. मग यांच्या जोड्या लावा. मग 5 काय असतो, 6 काय असतो, 7 काय असतो, त्यांना 9 काय असतो. मग आपण ऑब्जेक्ट पण दिले. 4 ऑब्जेक्ट दिले, 2 ऑब्जेक्ट केले, 1 हे तर तुम्हाला मॅथेमॅटिक्समध्ये माहिती आहे. पुन्हा परत आपण इथं जोड्या लावायला सांगितलं त्यांना, की 1 ला 1, 2 ला 2 हे केलं. मग पुन्हा परत आपण असं केलं, की हलकं-फुलकं 1 प्लस 1 कसं झालं, की 1 ऑब्जेक्ट ऑलरेडी होता. मग पुन्हा परत 1 आला, तर मग आपण त्याला बीट्स दाखवले 1 प्लस 1. मग इथं त्याने 2 ड्रॉ करून त्याने कलर भरायचा त्याच्यामध्ये. इकडं लक्ष द्या. त्याने 2चं बीट्स ड्रॉ करून कलर भरायचा. कारण लहान-लहान मुलं आहेत. मग त्यांना एक छोटीशी कलर पेन्सिल बरोबर ठेवायला लावायची. म्हणजे मुलं आनंदाने करतात आणि खूप चांगला रिझल्ट येतो. मग अशा पद्धतीने हे जे बुकचा जर फ्लो बघितला, की हलके-फुलके कॅल्क्युलेशन हे कोणासाठी आहेत? जास्तीत जास्त 1ली-2रीतल्या मुलांना ज्यांना अबॅकस शिकायचंय. आपण हे सर्व त्यांना कॅल्क्युलेशन करायचं, त्यांनी बिट्स ड्रॉ करायचा. आपण प्रॅक्टिकल वेस, की समजा 2 हे बघा इकडे 2 पुन्हा परत +2 आणि -4 मग 0 त्यांनी इथे ड्रॉ करायची गरज नाही. पण जर कदाचित हे 4, -3 आणि +1 आन्सर इस 2 म्हणजे 2चं बीट ड्रॉ करायचं आणि त्याला कलर भरायचं. म्हणजे मुलांना युजर फ्रेंडली होतात. मुलं कॅल्क्युलेशन करायला लागतात. त्यांना ॲडिशन समजतं, त्यांना सबट्रॅक्शन समजतं. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये मग आता पुन्हा परत त्यांना मेंटल अरिथमेटिक व्हावं. 7 + 2 9 होतात. 8 + 2 9 होतात. 6 + 3 9 होतात. 5 + 6 1 होतात. सॉरी 5 + 1 इज द 6 होतात. हे मुलं डायरेक्ट कॅल्क्युलेशन फटाफट फिंगरवर करतात आणि इनडायरेक्टली याचा सर्व फायदा काय होतो, की मेंटल अरिथमेटिक होतं आणि पालक सुद्धा खूप खुश होतात, की आमचे लहान-लहान चिल्ले-पिल्ले खूप छान एन्जॉय करतायत आणि कॅल्क्युलेशन करतायत. फक्त याचं काय होतं, की फॉर एक्झाम्पल सांगायचं, जे काही उत्तर आलं, जे काही आन्सर आलं त्याचं आपण जे फॉर एक्झाम्पल हे बघा 2 + 2 आणि +5 द आन्सर इस 9 आपण इथं डिजिट लिहायला सांगतो.
मी थोडंसं तुम्हाला व्हाईट बोर्ड मध्ये जातो. दिसतंय ना, पण कोणीतरी सांगेल ना, म्हणजे तुम्हाला सरांना ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 9 हो दिसतंय. राईट करायला लावतो आणि त्यांना इथं 9 9 ड्रॉ करायला सांगतो. कारण हे लहान लहान पिलं आहेत. लहान लहान पिलं आहेत आणि यांना सांगतो, की बाबा तुला जो आवडत असेल तो या सर्व जे काही अप्पर बीट्स आणि लोअर बीट्स आहेत त्याच्यामध्ये कलर भर. छोट्याशा कलर पेन्सिलने. म्हणजे छानपैकी मुलांना मेंटल रीतमध्ये कुठं हँड्स ऑन एक्सपिरियन्स होतो. अशा पद्धतीचं हलकं-फुलकं एक व्हिज्युअल छान बुक मी तुम्हाला सांगतो, की खूप मेहनत केल्यानंतर हे स्वतः ईच एंड एव्हरीथिंग मी बसून ड्रॉइंग्स डिझाइन करून माझ्या हातातून तयार झालेलं बुक आहे. प्रत्येक बुक. हां, समटाईम एखाद 2 मिस्टेक पण आहेत. कारण काय होतं पुन्हा परत बनवून पुन्हा परत हा डी-टी-पीला डाटा जातो. फायनल बुक प्रिंट करताना. त्या डी-टी-पी सॉफ्टवेअरमध्ये जाताना समटाईम मिस्टेक होते. असं सर्व हलकं-फुलकं हे मुलांना जमेल, हे तुमच्या समोर सर्व बुक मी सादर केलं. म्हणजे सांगताना असं आहे, की आपण आता डायरेक्ट सीनियर लेव्हलचे कॅल्क्युलेशन करतो ॲज अ टीचर. पण मुलांना हे ज्युनियर लेव्हलचं बुक आहे. काही ताईंचा आग्रह आहे, काही ताईंचा, की त्यांना सीनियरचं पण बुक पाहिजे. आणि एक बुक मार्केटमध्ये आणायला कमीत कमी जर 1000 बुक प्रिंट करायचे, तर आपल्याला कमीत कमी 1,10,000 1,10,000 कधी-कधी आपण कसं बुक छापतो, त्याच्याप्रमाणे एक साधारण 1,00,000च्या पुढे कारण डिझाइन, त्याचं प्रिंटिंग, त्याच्या प्लेट्स असा एक खर्च असतो. पण आपण हळू जसं-जसं आपले ॲसेट वाढतायत संस्थेचे, तसं-तसं हळू करतोय. म्हणून आपली एन-जी-ओ आहे. आपण काही प्रॉफिटेबल नाहीये, की तुम्ही फ्रँचायझीज आपण विकतोय, खूप पैसे घेतोय आणि त्याच्यातून नंतर पुन्हा परत काही लोकं फी घेतायत, त्याच्यातून आपण पर्सेंटेज घेतोय. असं मार्केटमध्ये सर्व चालतं. पण आपण एन-जी-ओ आहोत. एन-जी-ओ म्हणून हळू आपला उद्देश आहे, की आपली संस्था सर्वांपर्यंत पोहोचावी. तुमचं नॉलेज गेन व्हावं आणि तुम्ही पण सर्वांपर्यंत पोहोचावेत. आणि हे सक्सेस होतंय. जे काय आहे ते आपलं रोजी काय आहे? आपली नोकरी. हा पॅशन आहे. हा एक छंद आहे. याला जोपासला जावा आणि त्याला एक थोडंसं सामाजिक रूप यावं, हा एक उद्देश आहे. आणि ते होतंय सर्व सक्सेस. तो तुम्हाला लेव्हल 0चं पण बुक दाखवलं. तुम्हाला जेव्हा तुम्ही क्लास सुरू कराल, खरोखर तुम्हाला मुलांना लागले, तर आपल्याला पाहिजे असेल तेव्हा मी पाठवत असतो. काही काळजी नका करू. पण खऱ्या अर्थाने तुम्ही 0 लेव्हल फ्री पण शिकू शकता. आणि बुक लागलं तर बुक पण आहे आपल्याकडे. काही काळजी नका करू. सो बाय-बाय. भेटूया पुन्हा परत परवासाठी. ज्या कोणी ताईंनी आठवण करून दिली थँक यू. अजून पुन्हा परत डिटेल परत कधी बघायचं असेल तर जरूर बघू आपण. काय काळजी नका करू. ओके. चलो बाय-बाय. चलो. काही डाऊट नाही ना परत कोणाचा? एकदा परत जाण्याच्या आधी विचारून घेतो. हां, सर. हां, बोला. सर, बोला. अ, वनिताताई. बोला वनिताताई. अहो म्हटलं सर लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 चालू करायचं का 2 घ्यायचं मध्ये? लेव्हल 2 ला आहे ना मुलं थोडीशी अडकळतात. तुमचा काय म्हणजे छोटे आहे ना ते. तुमचा जर अ, नसेल की हं. त्यांना लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 द्यायचं तर जरूर कॉम्बिनेशन फॉर्म्युला अडकतात. हाच ऑब्झर्वेशन आहे ना तुमचं? हां, हां. तर जरूर तुम्ही लेव्हल 1 नंतर लेव्हल 3 पण देऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. चांगला पॉइंट आहे. मी आपल्या कॉमन मीटिंगमध्ये पण हा पॉइंट ठेवेल. पण इट इज अच्छा म्हणजे तुमचं चांगलं ऑब्झर्वेशन वनिताताई. तुम्हाला वाटलं तर जरूर लेव्हल 3 द्या. काही प्रॉब्लेम नाही. लेव्हल 2 नंतर द्या आणि लेव्हल 4 नंतर करा. मला कारण असं वाटतं लेव्हल 1 नंतर मुलांची कन्सेप्ट क्लिअर क्लिअर होत जातं. काय नंतर त्यांची रिव्हिजन पण पुन्हा होते आणि मग लेव्हल 2 लेव्हल 4 घेतलं का मुलांना अजून इझी जातं असं. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही युअर राइट थिंकिंग तुम्ही तसं पण करू शकता. असं काही नाही. नो डाउट. पण ओके. आपल्या बुकवर जर नंबर दिलेले ना काही त्यामुळे प्रॉब्लेम मग नाही. असं कारण आपण स्टार्ट करताना लेव्हल 3 पासून पण स्टार्ट करतो. म्हणून हे बघा पालकांना समजून सांगणं, आपलं गाईड करणं, राइट गाईड करणं आपलं काम असतं. म्हणून पालक आपलं ऐकतात. काही काळजी नका करू. त्यांना म्हणा लेव्हल 1 आणि नंतर लेव्हल 3 करूया आणि मग तुम्ही डायरेक्ट लेव्हल 4 पण त्यांना देऊ शकता. लेव्हल 2 पण केलंच पाहिजे असं काही नाही. शेवटी 2 पैसे वाचून देणं पालकांचं. जर मुलं मॅच्युअर्ड झाले, त्या लेव्हलचं त्यांची अटेंडन्स आला, तर एखादी लेव्हल स्किप पण करू शकतो आपण. शेवटी बघा संस्था असं आपण कधीच म्हणणार नाही, की प्रत्येक ठिकाणीच आपण पैसे केलं पाहिजे. पण जर तुम्हाला वाटलं तर लेव्हल 2 पण घ्या, नाही वाटलं तर स्किप पण केली तरी चालेल. पण डेफिनेटली लेव्हल नाही 2 मध्ये मुलांना कॉम्बिनेशन आहेत. कॉम्बिनेशनमध्ये मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा मुलं तेवढे अटेंटिव्ह नसतील तर अडकू शकतात. वनिताताई बोला.
हा तेच म्हटलं कन्सेप्ट मुलांच्या क्लिअर व्हावा बेसिक, म्हणूनच माझं असं डोकं होतं की असं केलं तर चालेल का बुवा असं. उत्तमच आहे वनिताताई. हा म्हणूनच आम्ही सर एक बोला 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 मनीषाताई. हा पण मग सर फर्स्ट लेवल नंतर थर्ड लेवल दिली ना तर पॅरेंट्स विचारतात की फर्स्ट नंतर डायरेक्ट थर्ड का बरं आणि झिरो मग नंतर सेकंड का झिरो नाही नंतर आपण थर्ड असं विचारतात. कसं असतं काही थर्ड नंतर झिरो नंतर थर्ड पण देतो ना मग आपण तर कधी कधी हो. फोर्थ आणि पण मी त्यांना काही समजून दाखवलं माहिती का सर सर शेवटी त्यांना असं सांगितलं तुमच्या पालकांना तुमची मेथोडॉलॉजी तुमचा ट्रस्ट असला पाहिजे. कारण आपण राईट सांगतोय, आपण चुकीचं काहीच नाही. वनिताताई सांगतात ते पण राईट आहे, असं काही चुकीचं नाहीये. शेवटी त्यांना काय जजमेंट आहे, कारण शेवटी उद्देश त्यांचा काय आहे, की माझे मुलं कुठं अडकायला नको, माझ्या मुलांना मला बेस्ट ऑफ बेस्ट शिकवायचंय. शेवटी तुम्हाला ते बघा, ही फ्रीडम आपण थोडाफार इकडे तिकडे ठेवलं पाहिजे. पण शेवटी तुम्हाला पाथ फॉलो कसा करायचा तो तुमचा पाथ आपण तर सर्व पॉसिबल आहे. 1 नंतर 3 पण करू शकतो, 2 आणि 4 पण करू शकतो. नाहीतर 0 नंतर डायरेक्ट 3 पण करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आहे की नाही मनीषाताई? म्हणून या बाकीच्या मी ताईंना त्यांना असं समजून दाखवलं त्यांना असं हे वेगळं वाटत असेल, पण तसा सिलेबसच आपण बनवलेला आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. बोला मनीषाताई बरोबर. मी ना पालकांना असं समजून सांगितलं की जे फर्स्ट लेवलचं बुक आणि थर्ड लेवलचं बुक दोन्ही दाखवले. फर्स्ट लेवलच्या बुक मध्ये 1 डिजिटचे कॅल्क्युलेशन आहेत आणि थर्ड लेवलच्या बुक मध्ये डबल डिजिटचे कॅल्क्युलेशन आहेत. त्याच्यामुळे मग त्यांना फर्स्ट नंतर प्रॅक्टिससाठी थर्ड लेवल द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मग सेकंड आणि फोर्थ बरोबर. मग असं तुम्ही पण दाखवलं. तेच सांगतायत वनिताताई जे सांगतायत. फक्त वनिताताई वेगळ्या पद्धतीने सांगतात. काहीच प्रॉब्लेम नाही होत माझ्या वनिताताई माझ्या वनिताताईचं कामच तसं असतं. वनिताताई बोला, दर्शन द्या. खूप दिवसानंतर दिसल्या. हां, बोला. हां, कसं तेच म्हटलं सर, मग मला पण तेच वाटत होतं. बापरे! ती चेअर मला आवडली तुमची. हे आपल्याला आवडलं वनिताताई. बघा बरं, किती भारदस्त चेअर घेतली तुम्ही. बघा बरं. साहेबांनी आणून दिली वाटतं. मी बरं, बरं. म्हणतो बोला. सिटिंग अरेंजमेंटच अशी पाहिजे म्हणून बसली चाललंय ना? खुश. मजेत चाललंय ना? हो. का जास्त धावपळ आहे सध्या? धावपळ आहे. किती लेकरं आहेत सध्या आता क्लासला? आता 15च आहे सर. ते असंच होतंय, मग सेकंड लेवलला आले का ते अडकतात आणि मग ते रिव्हर्स होऊन जात आहेत. नाही मग असं होतंय. थर्ड लेवल द्या. थर्ड लेवल द्या. चालेल. तुम्हाला तुमचं म्हणून जजमेंट. मग मला पण चालेल, मी कॉमन मीटिंग मध्ये पण मला हा पॉइंट सांगायला आठवण करून द्या. सगळ्या ताई. थोडंसं आपण रिवाइज करून घेऊ. चालेल. चालेल. साहेब कुठल्या शिपला आहेत? साहेब फर्स्ट शिपला. बरोबर. चालेल, चालेल. करा आराम. बाय बाय. भेटूया पुन्हा परत बुधवारी. तुम्ही हो आले का? बऱ्याच दिवसानंतर भेटले. चला बाय बाय. चालेल. चला सगळ्या ताईंना बाय बाय. भेटूया आपण बुधवारी. ओके.